बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली। जिल्ह्यातील 68 परिषद आणि 136 पंचायत समितीसाठी इच्छुकांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये आज बंद झालं। जिल्ह्यात सरासरी 74.30% मतदान झालं। आता सोमवारी मतमोजणी होणार असून जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा फडकणार याचं चित्र सोमवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे। जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे कारभारी ठरवणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मतदान प्रक्रिया आज चुरशीनं पार पडली। जिल्ह्यातील 68 गट आणि पंचायत समितीच्या 136 गणांसाठी मतदान झालं। 9 वर्षांनंतर जिल्हा परिषदेची निवडणूक होत असल्यानं या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली। या निवडणुकीसाठी 23,40,199 मतदारांची नोंदणी होती। त्यापैकी दिवसभरात 74.30% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। कागल तालुक्यातील 231 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आलं। तालुक्यात 2,06,94 मतदार असून यातील 80,261 पुरुष आणि 76,917 महिला तसंच इतर अशा एकूण 1,57,179 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। कागल तालुक्यात सरासरी 78.32% मतदान झालं। निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली। ग्रामीण भाग आणि कामाचे दिवस असल्यानं सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात लोक मतदानासाठी घराबाहेर पडले होते। त्यामुळे बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या। तालुक्यातील कसबा सांगाव, सिद्धनेरली, नानीबाई चिखली आणि सेनापती कापशी ही मोठी गावं आणि जिल्हा परिषदेचे मतदारसंघ आहेत। त्यामुळे इथल्या मतदान केंद्रात मतदारांच्या रांगा लागल्या होत्या। एका ठराविक अंतरानं मतदार मतदान केंद्रावर येत होते। त्यामुळे काही मतदान केंद्रांवर तुरळक प्रमाणात गर्दी दिसत होती। तसंच उन्हामुळे दुपारी मतदानाचा वेग मंदावला होता। मात्र सायंकाळी पुन्हा मतदारांनी केंद्रावर गर्दी केली होती। सकाळी 9:30 पर्यंत 12.69%, 11:30 पर्यंत 29.73%, 1:30 पर्यंत 47.19%, 3:30 पर्यंत 62.43%, 5:30 पर्यंत 78.32% मतदान झालं। सकाळपासून नेत्यांसह उमेदवारांनी मतदारसंघात धावता दौरा केला। मतदान प्रक्रियेची पाहणी करत मतदान केंद्रांना भेटी दिल्या। नामदार हसन मुश्रीफ आणि गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी लिंगणूर दुमाला इथल्या मराठी शाळेत मतदान केलं। शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे आणि त्यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांनी शिंदेवाडीत मतदान केलं। माजी आमदार संजय घाटगे, अमरीश सिंह घाटगे यांनी भन्नाळी इथं तर माजी खासदार संजय मंडलिक आणि वीरेंद्र मंडलिक यांनी चिमगावात मतदान केलं। निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद चौगुले यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमरदीप वाकडे आणि पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांनी मतदारसंघात दौरा करून मतदान प्रक्रियेची पाहणी केली। भुदरगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 4 गट आणि पंचायत समितीच्या 8 गणांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली। तालुक्यातील एकूण 180 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया झाली। यामध्ये सकाळी 7:30 ते 11:30 या कालावधीत तालुक्यात 26.34% मतदान नोंद झालं। तर दुपारी 1:30 वाजेपर्यंत 44.40% मतदान झालं। दुपारी 3:30च्या सुमारास 57.95% इतकं मतदान झालं होतं। तर दिवसभरात 72.29% इतकं मतदान झालं। दिवसभरात नाधवळे, निळपण, गारगोटी इथं किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत पार पडलं। मात्र नाधवडे इथं मतदान सुरू असताना दुपारी 3:30च्या सुमारास उबाठाचे ग्राहक जिल्हाध्यक्ष जयवंत मल्हारी वायदंडे यांनी मतदान करून ईव्हीएम मशीन जमिनीवर आपटल्यानं मशीन बंद पडलं। त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। निवडणूक कर्मचाऱ्यांनी पुन्हा नव्यानं मशीन जोडून मतदान सुरू केलं। निवडणूक निर्णय अधिकारी हरेश सूड आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉक्टर अर्चना पाटील यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली। राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उत्साहात मतदान झालं। सर्वत्र चुरशीनं 79.34% मतदानाची नोंद झाली आहे। कसबा तारळे इथल्या संग्राम संजय आंबेकर यांचा आजच विवाह झाला। लग्नानंतर नवदाम्पत्यानं कसबा तारळे मतदान केंद्रावर येऊन मतदान केलं। राधानगरी तालुक्यातील 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समिती जागांसाठी मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिलेल्या माहिती
स्थितीनुसार 73,032 पुरुष आणि 65,304 महिला अशा एकूण 1,38,341 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याचं दिसून आलंय. याचा फटका कोणाला बसणार हे सोमवारी कळणार आहे. तालुक्यातील 223 मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पार पडलं. दरम्यान माजी आमदार के.पी. पाटील यांनी सकाळी 10 वाजता मुदाळ मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तुरंबे इथं मतदान केंद्रावर काही मतदार 5:31 मतदान करण्यासाठी आले होते. मात्र 5:30 वाजता गेट बंद केल्यानं 1 मिनिट उशिरा आलेल्या अनेकांना मतदान करता आलं नाही. शाहूवाडी तालुक्यात सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये उत्साह कमी जाणवत होता. मात्र दुपारच्या सत्रामध्ये मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. अखेरच्या टप्प्यात सर्वच मतदान केंद्रांवर लगबग सुरू होती. मुंबई, पुणे या ठिकाणाहून आलेल्या मतदारांची वेळेत मतदान करण्यासाठी धावपळ सुरू होती. परळे तालुक्यातील वैभव विलास पाटील या युवकाचं आज लग्न होतं. लग्नविधीची धावपळ सुरू असतानाच त्यानं वेळेत मतदान करून कर्तव्य बजावलं. एका मतदान केंद्रावर काही वेळ मशीन बंद पडल्यामुळे त्या ठिकाणी गर्दी वाढली होती. मात्र नंतर मशीन दुरुस्तीनंतर मतदान सुरळीत पार पडलं. पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 6 गटांसाठी 27 उमेदवार आणि पंचायत समितीच्या 12 गणांसाठी 40 उमेदवार रिंगणात होते. तालुक्यातील 2,18,341 मतदारांनी 254 मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला. सकाळच्या सत्रात मतदारांनी उत्साहात मतदान केल्यानं मतदान करण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. 11 वाजेपर्यंत सरासरी 35%, तर दुपारी 3 पर्यंत 60% अधिक मतदान झालं होतं. दुपारच्या सत्रात मतदान केंद्र ओस पडली होती. शिंदेवाडी इथं 50 मतदारांची नावच मतदार यादीतून गायब झाली, तर आसुर्ले इथं अद्वैत सरनोबत यांचं नाव मतदार यादीतून गायब झाल्यानं त्यांना मतदानापासून वंचित राहावं लागलं. तालुक्यात सरासरी अटीतटीनं 83% मतदान झालंय. हातकणंगले तालुक्यातील 11 जिल्हा परिषद आणि 22 पंचायत समिती मतदारसंघासाठी आज अत्यंत चुरशीनं मतदान झालं. काही मतदान केंद्रांवर सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा होत्या. सरासरी सर्वच मतदारसंघामध्ये 70% मतदान झालंय. सकाळी 11 वाजता खासदार धैर्यशील माने, वेदांतिका माने, माजी खासदार निवेदिता माने यांनी रुकडी इथं आपला मतदानाचा हक्क बजावला. काही ठिकाणी किरकोळ वाद झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी संवेदनशील रुकडी, माणगाव, रुई, चंदूर, पट्टण कोडोली या गावातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. माणगाव इथं SRPची तुकडी तैनात करण्यात आली होती. या सर्व मतदारसंघांमध्ये दुपारी 3:30 वाजेपर्यंत 53% मतदान झालं होतं. दुपारी 4:30 नंतर मतदानासाठी गर्दी झाली. लक्ष्मीवाडी इथं 107 वर्षीय श्रीमती सखुबाई रामू खोत यांनी मतदानाचा हक्क बजावला. तर भादोली इथल्या प्रियांका रमेश पाटील हिचं आज लग्न होतं. तिनं बोहल्यावर चढण्याआधी आपला मतदानाचा हक्क बजावून लग्नासाठी कणेगाव इथं रवाना झाली. गडिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 10 गटांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील 206 मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. सकाळच्या टप्प्यात मतदानाची गती संथ होती. मात्र दुपारनंतर मतदारांचा प्रतिसाद वाढला. अनेक ठिकाणी मतदार यादीतील घोळामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. नूल केंद्रावर वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना गैरसोयींचा सामना करावा लागला. एकूण 90,930 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 43,075 पुरुष आणि 47,854 महिला आणि 1 इतर मतदारांचा समावेश आहे. तालुक्यात दिवसभरात एकूण सरासरी 68 ते 69% मतदान नोंदवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 70.83% मतदान झालंय. त्यामध्ये 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समिती मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. महिला मतदार, ज्येष्ठ नागरिक तसंच पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवकांमध्ये मतदानाबाबत उत्साह दिसून आला. अनेक केंद्रांवर मतदारांनी रांगेत उभं राहून शिस्तबद्ध पद्धतीनं मतदान केल्याचं चित्र होतं. शिरोळ तालुक्यातील संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कुमार हेळकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
पट्टणकोळली जिल्हा परिषद मतदारसंघात एकूण 37,640 पैकी 27,219 मतदारांनी मतदान केलं. त्याची सरासरी 73.98% इतकी आहे. पट्टणकोळलीत 10,652, तळंगेमध्ये 3,188, इंगळीमध्ये 4,680, चंदूरमध्ये 8,700 मतदान झालं. किरकोळ वादावादी वगळता कोणतीही अनुचित घटना घडली नाही. करवीर तालुक्यात 12 जिल्हा परिषद आणि 24 पंचायत समिती गणासाठी आज शांततेत पण चुरशीनं मतदान झालं. सकाळपासून मतदानासाठी मतदारांच्या रांगा दिसत होत्या. सायंकाळी 5:30 वाजता एकूण 78.65% मतदान झालं. मतदानानंतर जिल्हा परिषदेच्या 12 गटातील 45 तर पंचायत समितीच्या 24 गणातील 81 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालंय. करवीर तालुक्यातील बालिंगा इथं विवाह ठरलेल्या ऋतुजा आनंद जाधव या युवतीनं प्रथम मतदान करून कर्तव्य बजावलं आणि मग विवाहासाठी रवाना झाली. तर बालिंगेच्या गंगूबाई भाऊसाहेब जाधव या 102 वर्षाच्या वृद्धेनं मतदानाचा हक्क बजावला.